नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे वायसीएमचा रिझल्ट घरबसल्या तुम्ही मोबाईलवरून कशाप्रकारे चेक करू शकता किंवा ओल्ड रिझल्टसुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा 2023-24 त्यानंतर 2018-17 जे काही ओल्ड रिझल्ट आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचा जो रिझल्ट आहे ते दाखवत नाही आहे. त्याच्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं रिझल्ट्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे. तर आपण रिझल्ट्स यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. क्लिक हिअर फॉर ऑनलाईन यावरती ज्या क्लिक करायचं आहे. त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जे काही प्रोग्राम कोडनुसार तुम्हाला त्याची जे लिंक्स आहे व तुमच्या याच्यानुसार ज्या तुम्हाला इथे लिंक्स मिळेल त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही त्याचा जो काही रिझल्ट आहे ते चेक करू शकता. तर इथं आल्यानंतर तुम्ही रिझल्टच्या पोर्टलवरती आलेला आहात. तर इथं तुम्हाला तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट इथं सिलेक्ट करायचा आहे किंवा तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्टली तुम्ही सुद्धा सर्च करू शकता वायसीएमयू रिझल्ट. क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल वायसीएमयू रिझल्ट डिजिटल युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल. तुम्ही डायरेक्टली इथं येऊ शकता. तर आल्यानंतर सर्वात पहिले स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशाप्रकारे रिझल्ट इथं पाहायचा आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे. व बरेच विद्यार्थ्यांचे रिझल्ट दाखवत नसेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. त्यानंतर बरेच विद्यार्थी तुमचा जो काही PRN नंबर आहे ते चुकीचा टाकतात, त्यामुळे त्यांचा जो काही रिझल्ट आहे तिथं दाखवत नाही. तर इथं तुम्हाला तुमचं एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे. मे, जून 2023, त्याच्यानंतर फेब्रुवारी, मार्च 2023, डिसेंबर 2022, त्यानंतर इथं जून 2022, मे 2022, डिसेंबर 2021 तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे, ज्या मंथमध्ये तुमची एक्झाम झालेली आहे, ज्या इयरमध्ये, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही PRN नंबर आहे तर PRN नंबर इथं टाकायचा आहे. तर इथं तुम्हाला जसाच्या तसा कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे. कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रिझल्ट आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल. तर अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. व तुमचा रिझल्ट जर दाखवत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला वायसीएमबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.